ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पेट्रोल पंपावर बाटलीतून पेट्रोल देण्याची व्यवस्था करावी। जिल्हा अधिकारी एडके यांनी आदेश रद्द करावा। संतोष आवळ। कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल पंपावर बाटलीमध्ये पेट्रोल व्यवस्था करावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हा ग्राहक व निवारण आयोगाचे मेडिएटर संतोष आवळ व सामाजिक कार्यकर्ते अनिल बडदारे यांनी केली आहे। कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पेट्रोल पंपावर बाटलीतून पेट्रोल देण्यास बंदी घातली आहे। शेतकऱ्यांचा ऊस तोडणी व भात कापणीचा हंगाम सुरू झाला असून ऊस तोडणी व भात कापणीसाठी मशीनचा वापर केला जातो। त्यासाठी शेतकऱ्यांना मशीनसाठी पेट्रोल लागते। ते पेट्रोल संपले की आणण्यासाठी बाटलीचा वापर केला जातो। पण शेतकरी पेट्रोल पंपावर पेट्रोल आणण्यासाठी गेले असता त्या शेतकऱ्याला बाटलीतून पेट्रोल दिले जात नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। तरी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश रद्द करून शेतकऱ्यांना बाटलीतून पेट्रोल देण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी संतोष आवळ व अनिल बडदारे यांनी केली। महानकर न्यूजसाठी विजय बकरे, कोल्हापूर। संबंधित कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी अमोल येडगे साहेबांनी काढलेल्या परिपत्रकानुसार की बॉटलबंद पेट्रोल आणि डिझेल विक्री बंदी जी आणली त्या संदर्भात फेरविचारावा। कारण की शेतीच्या मशागतीसाठी लागणारे डिझेल असू दे किंवा पेट्रोल असू दे किंवा येणाऱ्या जाणाऱ्या टू व्हीलर दुचाकी वाहनांसाठी लागणाऱ्या अडीअडचणीत तर ती बॉटलबंद लागणारे जे पेट्रोल आहे ते अत्यावश्यक असल्याने संदर्भ ह्या जो काय आदेश आपण दिला आहे किंवा परिपत्रक जे काढले बंदीचं त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी फेरविचार करून सर्व नागरिकांना सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला दिलासा द्यावा ही या ठिकाणी आमची विनंती आहे आणि हीच मागणी पूर्ण करून आपण दिलासा द्यावा हीच नम्र विनंती। पेट्रोल आणि डिझेल विक्री संदर्भात बॉटलमधने होऊ नये किंवा कॅनमधनं नेली जाऊ नये या संदर्भात एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे। खरं म्हणजे भारत हा शेतीप्रधान देश आहे। शेती ही खेड्यात चालते। खेड्यापाड्यात अवजारं आहेत आणि अशा अवजारांना प्रत्यक्षात आपल्याला लागणारं जे इंधन आहे ते पेट्रोल किंवा डिझेल असं आहे। जाण्या येण्यासाठी जे शेतकरी आहेत, बांधव आहेत, युवक आहेत त्यांनासुद्धा डिझेल आणण्यासाठी पेट्रोल आणण्यासाठी गावात यावं लागतं। पेट्रोल संपतं त्यावेळीसुद्धा पेट्रोल हे बाटलीमधूनच आणून भरावं लागतं आणि अशा प्रकारचं कुठल्या प्रकारचा मोठा अपघात झाल्याचा किंवा जीविताला धोका झाल्याचं उदाहरण नसतानासुद्धा प्रशासनानं अशा प्रकारचं परिपत्रक काढावं आणि लोकांना वेठीला धरावं ही गोष्ट योग्य नाही। परंतु कायदा नेहमी गाढव असतो असं म्हणतात आणि कायदा अशा प्रकारे वापरल्यामुळे लोकांचे हाल होत आहेत। ग्रामीण भागातल्या लोकांना आता तर सुगीचे दिवस सुरू आहेत आणि अशा सुगीच्या दिवसात अशा प्रकारची बंदी घातल्यामुळं ज्या ठिकाणी पेट्रोल पंप आहेत अशा प्रत्येक पेट्रोल पंपावर बंदी घातल्यामुळं लोकांची नाकेबंदी झालेली आहे आणि ताबडतोब ही बंदी उठवण्यात यावी आणि सामान्य माणसाला दिलासा देण्यात यावा अशी शेतकऱ्यांच्या वतीनं आम्हा सर्वांची मागणी आहे।